अ व्हेरी हॅपी डे टू एव्हरीवन. मी श्रेयश कळमकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपली सगळ्यांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपली जी सिरीज आहे पॉडकास्टची डॉन टू बिज ती आपण ह्या वर्षीपासनं ह्या मंथपासनं आता सुरू करतोय, ज्याच्यामध्ये ऑनरेबल मनोज कदम सरचं मार्गदर्शन राहील, त्यांचे विविध व्ह्यूज राहतील, त्यांचं मार्गदर्शन राहील. आणि डॉन टू बिज ही जी सरांची संकल्पना आहे ती प्रेरित आहे युवकांसाठी. ही प्रेरित आहे त्या सर्व लोकांसाठी जे काहीतरी धडपडू पाहत आहेत किंवा जी लोकांना काहीतरी आत्मविश्वास आहे की ते काही करू शकतात, पुढे जाऊ शकतात, पण कधी कधी मार्ग मिळत नाही. सो तो मार्ग दाखवायचं काम असेल, ते मार्गदर्शनाचं काम असेल. आजकाल पूर्ण मार्केट्समध्ये काय चाललंय, काय गोष्टींमध्ये काय डेव्हलपमेंट्स आहेत, ह्या सर्व गोष्टी ह्या पॉडकास्टमध्ये डिस्कस होतील. बेसिकली हा पॉडकास्ट जो राहील डॉन टू बिज, हा पॉडकास्ट 360 डिग्री राहील, ज्याच्यामध्ये सरांचं मार्गदर्शन तर असेलच. ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत, ज्या क्षेत्रांमध्ये ते सर्व्ह करतायत आणि त्या क्षेत्राबद्दल माहिती असेल आणि अनेक गोष्टी असेल. सो ह्या पॉडकास्ट थ्रू आम्ही रेग्युलरली ऑनलाईन असू आणि विविध गोष्टींवर चर्चा राहील. आणि त्याच्यामुळे असे होईल की जे ज्ञानाचा प्रभाव आहे, जो सरांचा ज्ञानाचा प्रभाव आहे, तो सर्व युवकांवर पडेल व ज्यांना ह्या गरज आहे सो त्यांना ह्याची हेल्प होईल. सो मी सरांचं परत एकदा स्वागत करतो डॉन टू बिज ह्या सिरीजमध्ये. सर, नवीन वर्ष आहे आणि त्याच्यात एक नवीन असा आपल्याला हे आहे की SV इंजिनिअरिंग 15व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर, काय फिलिंग्स आहेत, काय आहे, म्हणजे कसं तुम्ही बघता या गोष्टींकडे आणि काय मागचा प्रवास कसा काय, सर प्लीज तुम्ही डिस्कस करा. खरं तर आज SV इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीनं सुरुवात झालेली गोष्ट 15 वर्षापूर्वी SV ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये कन्वर्ट झाली. आणि 15 वर्षाचा प्रवास सुरुवातीपासूनचा जर पाहिला तर खूप मोठे काय म्हणतो आपण चॅलेंजेस हे बघायला मिळाले. आणि त्या SV ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हा एक छोटासा लॅपटॉप पासून 30,000च्या लॅपटॉप पासून सुरू झालेला प्रवास आज 8 वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांपर्यंत येऊन पोहोचला. आणि SV ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मी निर्माण करू शकलो याचं खरं तर खूप मोठं समाधान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या मित्रांची, कुटुंबाची आणि माझ्यावरती ज्यांचा विश्वास होता अशा सगळ्या क्लायंट्सची खरी मोठी मोलाची साथ मला लाभली. आणि म्हणूनच आज SV ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हे खूप मोठं नाव, म्हणजे इन टर्म्स ऑफ बिझनेस, इन टर्म्स ऑफ रेकग्निशन, इन टर्म्स ऑफ अवॉर्ड्स, रिवॉर्ड्स, हे सगळं झालं. म्हणजे बिझनेस सुरू केला तर फक्त पैसा मिळवणं हे एकमेव ध्येय नसलं पाहिजे. आणि ते माझं ध्येय नव्हतं. आपण आपल्यासोबत इतरांची प्रगती काय करू शकतो का, सर्व समावेशक क्षेत्रामध्ये काम करू शकतो का, हे सगळं पाहत मी बिझनेस करत होतो. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर फार्मामध्ये काम करतो, फूडमध्ये काम करतो, टिश्यू कल्चरमध्ये काम करतो. त्याच्यानंतर माझी कंपनी चित्रपट निर्मितीमध्ये काम करते, जे आता ग्लोबल अडगाव नावाचा सिनेमा लवकरच येतोय, ज्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा पुरस्काराचे 4 नामांकन प्राप्त झालेले आहेत. असे 13 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अवॉर्ड घेऊन आलेला सिनेमा हा माझा आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करत आहोत. हा जर प्रवास पाहिला तर 30,000च्या लॅपटॉप पासूनचा आतापर्यंतचा प्रवास हा खूप मोठा प्रवास आहे. पण तो मला अगदी पुस्तकाची पानं पलटल्यासारखं आपण केला असं वाटतंय. आणि एक प्रेरणा मिळते नक्की. 15 वर्ष सस्टेन करणं ही खरे तर थोडीशी अवघड गोष्ट असते. आणि त्यातल्या त्यात प्रथम पदार्पण करणाऱ्या उद्योजकाला, म्हणजे पहिल्या पिढीतल्या उद्योजकाला हे थोडंसं कठीण काम असतं. पण ते आज प्रत्येक क्षेत्रात आपण काम करताना सक्सेस करून दाखवलं, याचं एक आत्मिक समाधान आहे. नक्कीच सर. सर, 15 वर्ष कुठल्या इंडस्ट्रीमध्ये सस्टेन करणं, असं म्हणतात की उद्योग चालवणं म्हणजे हे रोजचं एक नवीन चॅलेंजेस आहेत. रोजचा दिवस नवीन आहे, नवीन रोजच्या गोष्टी. आजचा दिवस उद्यासारखा असेल माहीत नाही. अनस्टॅबिलिटी आहे सर. आमच्यासारखे जे यंगस्टर्स आहेत, जे तुमच्या अंडर म्हणजे असे आम्ही काम करतोय, सो तुम्ही आमच्यासारख्यांना काय सल्ला द्याल की सस्टेनेबिलिटी जी असेल कुठल्याही कामातली, किंवा एक माइंडसेट असेल, तो कसा हवा? ऍक्च्युली काय आहे की पर्सिस्टन्सी हे खूप महत्वाचा शब्द आहे इंडस्ट्रीमध्ये काम करताना. सातत्य आणि चिकाटी या 2 गोष्टी खूप अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे वेदर यू आर इन बिझनेस ऑर यू आर इन जॉब,
तुम्ही जिथं काम करता तिथं प्रामाणिकपणे मनापासून काम केलं पाहिजे आणि तो वेळ तिथं दिलाच पाहिजे, तेवढा वेळ. सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपण जर फॉरेन कल्चर्समध्ये, आता मी एवढ्या बाहेरच्या अमेरिकन MNC कंपन्यांसोबत कामं केली, त्यातून एक चांगली गोष्ट शिकता आली की ते ज्या त्यावेळी जे ते अतिशय मनापासून करतात. म्हणजे अगदी ज्यावेळी ते 8 तास काम करत असतात त्यावेळी त्या कामामध्ये इतका फोकस असतो की ते अजिबात इकडे तिकडे फोन कॉल सुद्धा घेत नाहीत कामाव्यतिरिक्त. तर अशा पद्धतीचं काही कल्चरमध्ये काम केल्यानंतर त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि मग ग्रोथ लोकांकडे पाहून आपण कसं ग्रोथ करू शकतो, त्यातून काय क्रिएट होऊ शकतं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि मग तुम्ही जॉब करत असा किंवा तुम्ही बिझनेस करत असा, तुम्हाला सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा गुण आहे, ज्याच्यामुळे तुमची ग्रोथ होऊ शकते, तुमच्या कंपनीची ग्रोथ होऊ शकते. आणि नेहमी म्हणतात की युअर टीम इज युअर बिगेस्ट ॲसेट, आणि चांगली टीम तुम्ही डेव्हलप करू शकता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ते तुम्ही याच्यातनं ह्या गुण तुमच्या अंगात असतील तर तुम्ही दोन्ही गोष्टी सक्सेस होऊ शकता. एक्झॅक्टली. सर 2025 आहे, 15th इयर आहे. सर आपले जे प्रोजेक्ट्स आहेत, आपण 150+ प्रोजेक्ट्स मध्ये काम करतोय. नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत, नवीन ॲस्पिरेशन्स आहेत, नवीन अजून गोष्टी भरपूर फॉर्मेशन्स होत आहेत, आपले भरपूर दुसऱ्या गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे नवीन स्टार्टअप होत आहेत. हे सगळं पाहत असताना सर, जे विजन आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की आपलं जे विजन आहे कंपनीचं ते ब्रॉडर होत चाललंय आणि ह्याचा जो पाया आहे तो आपण भक्कम करत आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढे तो तसाच सस्टेन राहील? नक्कीच श्रेयस. कारण काय होतं की कंपनी एखादी उभा राहत असताना, अतिशय शून्यातनं उभा राहताना त्याचे पाया खरंच भक्कम असला पाहिजे. आणि पाया भक्कम म्हणजे काय की कंपनीच्या सिस्टम्स चांगल्या असल्या पाहिजेत, कंपनीकडे टीम मेंबर्स चांगले असले पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर नो डाऊट सुरुवातीच्या काळात काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नसताना आपण कामं केली. पण आज आपण पाहतोय की एक छोट्याशा घराच्या वरती एक छोट्याशा रूम मधनं सुरू झालेलं ऑफिस आता इथं हे 4-5 याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर आता लगेच आपण एका मोठ्या ऑफिसमध्ये छत्रपती संभाजीनगरला शिफ्ट होतोय. त्याच्यानंतर ह्याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये बऱ्याच अशा घटना घडत आहेत की आपण पुण्याला कोरेगाव पार्कला गुगलच्या बाजूला SV इंजिनिअरिंगचं ऑफिस सुरू करतोय. तेही ऑफिस साधारणपणे 1-2 महिन्यात सुरू होईल. म्हणजे 2025 मध्ये 2 मोठी ऑफिसेस या कंपनीची सुरू होत आहेत. 15 वर्षामध्ये 150 प्रोजेक्ट करणं ही खरं तर सोपी गोष्ट नव्हती आणि याच्यासाठी खूप मोठं कष्ट लागतात, टीमचं डेडिकेशन लागतं, मेहनत लागते. तर ती खूप मेहनत केली आणि त्याचं फळ आज दिसतंय की 150 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही करू शकलात सगळे मिळून आपली टीम. एक्झॅक्टली. SV इंजिनिअरिंगचं खरं तर हेच यश आहे की लोक विचार करतात की प्रत्येक वर्षी 10 प्रोजेक्ट उभा करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, पण ते आपण करून दाखवलंय आणि हे प्रॅक्टिकली प्रूव्हन आहे. त्याच्यामुळं अजून मोठे चॅलेंजेस घ्यायला SV इंजिनिअरिंग ऑलवेज रेडी आहे. तर आज आपण काम करताना आपले नेहमी म्हणतात की कक्षा नेहमी वाईडन केली पाहिजे. आज आपण काही 5-7 कंट्रीजमध्ये काम करत आहोत. तर नॅचरली आपण आपला फोकस हा इतर कंट्रीजकडं शिफ्ट केला आहे. जसं जर्मनी, जपान, दुबई वगैरे इथं काम केलंच होतं आपण. तर आपण थोडासा अजून ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनं काम करून USA, UK आणि इतर काही एशियन कंट्रीजमध्ये आपले कामं वाढवत आहोत. आणि कदाचित पुढच्या 2 वर्षामध्ये एखादा आंतरराष्ट्रीय ऑफिस तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे ते होईल असं मला तरी वाटतंय. नक्कीच सर, नक्कीच आपलं इंटरनॅशनल लोकेशनला ऑफिस लवकरच होईल. अँड जसं की आपण म्हटलं की ही जी सिरीज आपण सुरू केली आहे डॉन टू बिट्स, ही मी सगळ्यांना असं आवाहन करतो की ही सिरीज ही रेग्युलरली असेल, युवकांसाठी प्रेरित होण्यासाठी. असे युवक जे करिअर करण्यासाठी पाहत आहेत केमिकल इंडस्ट्रीजमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, त्याच्या रिलेटेड काही गायडन्स असतील, इंडस्ट्रियल अपडेट्स असतील, सो आम्ही आमच्या ह्या सिरीज थ्रू देत राहू. फक्त केमिकलच्याच नाही, सरांचे जे दुसरे पण उद्योग आहेत त्या रिगार्डिंग सरांनी त्याच्यात कसं डेव्हलपमेंट केले, त्याच्या रिलेटेड काय एफर्ट्स घेतले, त्याच्यानंतर आमच्या ज्या एक्सपर्टीज आहेत त्या एक्सपर्टीज सुद्धा ह्या ब्लॉगमध्ये असतील. आणि असे असेल की हे जे व्लॉग्स असतील हे डेफिनेटली सगळ्या युवकांना, यंग जनरेशन्सला, टेकीज जे आपण म्हणतो त्याच्यासाठी नक्कीच उपयोगाचं राहील. आणि thank you sir for giving your valuable time and I would like to thank all our viewers to watching this vlog.
सो आफ्टर वॉचिंग दिस व्लॉग काइंडली सबस्क्राईब अँड लाईक आवर व्लॉग्स. हे आम्हाला अजून एनर्जी देतं छान छान व्लॉग्स करण्यासाठी. अँड बघत राहा आमचा सिरीज डॉन टू बीच. थँक्यू सर. थँक्यू.